तसेच सन्मान्य श्री किरणदादा भगत यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. शिवाजी पारधी यांना विनंती करेन, सन्मान्य आयोजक यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण करायचं. मामा आहे तो त्याचा भाचा आहे. आगून ये जा. अगदी सेकंड हाफला सुरुवात झाल्या आणि पहिल्या बॉलवरती खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर का आपण विचार केला तर खराब फिल्डिंग पाहायला मिळाल. 3 षटकांची मॅच असेल. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पहिल्या चौकाराला चौकारानं संघाचं खातं ओपन केलं आणि धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते त्या मात्र 4 धावा. सेकंड हाफची पहिली मॅच पहिली लढत 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपली पाहिजेत याची दक्षता देखील आपण या ठिकाणी घ्या. अगदीच जर आपण पाहिलं ना तर 18 बॉलचा हा खेळ आहे. 18 बॉलमध्ये किमान एक चांगला धावसंख्येचा पाया रचण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस जबरदस्त फटका नो मॅन झोनला चेंडू जाईल अगदीच बॉन्ड लाईनच्या पलीकडं. पुन्हा एकदा रन्स मिळतील ते 4. अतिशय चांगली फटकेबाजी या ठिकाणी केली जाते आणि एकंदरीत 4 या अंकानं मात्र स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल. एकंदरीत 8 या अंकावरती पहिला चौकार आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आला लॉंग ऑफला आणि दुसरा चौकार आपण पाहिला अगदीच कॉ कॉर्नरमध्ये आला. एकंदरीत 2 चेंडू मागे 8 धावा इथे खर्च केल्यात. गोलंदाज सुरेशनं गोलंदाजी करतोय तो मामा आणि फलंदाजी करतोय तो भाषा. अगदीच मामा भाषांमध्ये हा क्रिकेटचा थरार रंगला आहे मैदानच्या आतमध्ये. म्हणजे मामावरती अटॅकिंग फटकेबाजी या ठिकाणी केली जाते. अगदीच मामाचं मात्र सध्याच्या घडला भाषेनं धूर काढायला घेतलं आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगले पिशे काढले जात आहेत आणि इथे जर का आपण पाहिलं ना 2 चौकार त्याच्यानंतर आलेला षटकार आणि या षटकारच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 14 या अंकावरती. अगदी धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 14 धावा चौकार त्यानंतर आलेला षटकार. अगदीच बरेचशा अतिथी मान्यवर या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती सातत्यानं भेटी देत असताना आपण पाहिलं. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता यशस्वी ठरत नाही आहे. डॉट बॉलची इथून झाली सांगता. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत बऱ्याचशा मान्यवरांची मांदी गेली या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळाली. अगदी त्या सर्वच मान्यवरांच्या हेतूचे मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला गेला. खूप चांगली स्पर्धा आहे मित्रांनो. अतिशय चांगलं आयोजन नियोजन आपण बोलावं तितकं कमी या स्पर्धेबद्दल. इतकी चांगली शृंखला या ठिकाणी आयोजित केल्या ही स्पर्धा आयोजित केल्या. एकंदरीत जवळपास जर का आपण पाहिलं तर यावेळेस 2 पहिला चेंडू चौकार दुसरा चेंडू चौकार तिसरा चेंडू षटकार चौथा चेंडू डॉट आणि 5वा चेंडू मात्र 2 धावा. वैयक्तिक जर विचार केला तर 16 धावा स्कोअर कार्डवरती. शेवटचा बॉल मात्र इथून शिल्लक. बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकाल गोलंदाज P1चं पहिले षटक आपण पाहतोय सुरेश हा गोलंदाज. अगदीच गोलंदाज तयार. इथे मोठा फटका शॉर्ट बॉल होता त्याला केलाय फुल होईल का सक्सेसफुल परंतु अण्णा कोणतीही चूक करणार नाही आहे. एक जबरदस्त प्लेयर आहे जबरदस्त शतरक्षक आहे आणि इथे महत्त्वाची विकेट महत्त्वाचा फलंदाज केलाय गारद. ओव्हर क्रमांक 1 संपलाय आणि एका षटकाच्या अंती स्कोअर कार्डवरती धावसंख्या लागल्यात त्या मात्र 16 1 बाद 16. सुरेशचं पहिले षटक होतं P1चं ते P1चे षटक संपलंय आणि धावा आल्यात एकंदरीत त्या 16. नवीन फलंदाज देवीदास मैदानच्या आतमध्ये येणार क्रमांक 3 वरती 1 डाऊनसाठी मैदानच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतोय. चांगल्या लढती आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाल्या. अगदी जवळच्या संघ आणि त्या जवळच्या संघामध्ये चालू असलेल्या ह्या स्पर्धा आज एका गावातील या दोन्ही टीम आपण पाहतोय. खेळाडू जास्त आहे टीम जास्त आहे. जवळपास एका गावामध्ये आपण पाहिलं तर 3 ते 4 टीम या एका गावामध्ये त्या मानगावाडीच्या. त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही टीम ह्या एकाच गावातील आहेत. त्याच्यामध्ये चालू असलेले सेकंड राऊंडचे मॅच दोन्ही संघ एक सामना जिंकून या ठिकाणी आल्यात आणि निश्चितच जर का आपण पाहिलं ना तर या 2 संघांदरम्यान ही सेकंड राऊंडचे मॅच एका संघाला पराभवाला सामोरं जावं लागेल तर एक संघ या मॅचमध्ये जिंकेल तो क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल असं सामन्याचं स्वरूप
परंतु ही मैत्रीपूर्ण लढत आहे. कोणताही या ठिकाणी जर आपण विचार केला ना तर दबाव नसणार आहे. कोणीही जिंको कोणीही हरो, विजय हा मात्र गावाचाच होणार आहे. विजय हा क्रिकेटचाच होणार आहे. कारण विजय हा आपल्या दोन टीमपैकी एका टीमचा होणार आहे. म्हणजे गावची कोणतीही टीम जिंको, विजय हा नक्की तुमच्या टीमचा होईल. इथे चांगला फटका, चेंडू खाली शतरक्षक आणि इथे जेच करायचं होतं परंतु पाय गेलाय सरकून आणि अगदीच या ठिकाणी डायरेक्ट हिट. यस, उंगली उठी मतलब दुर्घटना घटी. अगदी डायरेक्ट हिट केला. जबरदस्त थ्रो, जबरदस्त थ्रो या ठिकाणी आपण पाहिला. आणि एकंदरीत जर विचार केला तर स्कोर कार्डवरती धावसंख्या आता पाहू शकाल आपण 17 अंकावरती विकेट डाऊन झाल्या रनआउटच्या स्वरूपामध्ये. दुसरा धक्का या ठिकाणी बसत असताना बॅक टू द डेगआउट. नवीन फलंदाज लहू. यावेळेस विकेट किपरने केली चूक. वाईट +4 या 5 धावा. अगदीच एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या धावा आल्यात. बोनस मिळतोय, बोनस 5 धावेंचा बोनस या ठिकाणी दिला जातोय. बोनसच्या स्वरूपामध्ये धावा येतील त्या मात्र 5. अगदीच जर आपण विचार केला ना तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी एक्स्ट्रा धावा येत आहेत त्या मात्र 5 आणि 5 धावेनं स्कोर कार्ड 2200 अंकावरती. 17 शुभ आकडा होता, खतरा ठरला. अगदीच गोलंदाजी करणारा गोलंदाज अण्णासाठी इथे हलक्यात्र चेंडूला खेळून काढले. मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅक टू फिल्डर या ठिकाणी आपण पाहिला बॉल. सिंगल मात्र इथून कंप्लीट केले. दुसरे षटक मार्गस्थी आणि स्कोर कार्डचा विचार केला तर धावसंख्या जोडल्या जातील ते मात्र 23. 1 अगदी जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ संपलाय. 23 धावा स्कोर कार्डवरती. अण्णा बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईक मात्र रोटेट झाले. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं लहू आणि मंगेश असं समीकरण सातत्यानं आपण पाहू शकाल. तर सन्माननीय श्री भगवंतदादा कराले यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असण्यास व्हावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून येतोच मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. यावेळेस अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय फाईन लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. अगदीच बॉन्ड लाईन क्लिअर करत असताना आहे तो 4 धावेसाठी चौकार आणि या चौकाराच्या बराबरीनं अगदी टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. एकंदरीत विचार केला ना तर धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जातील 27 धावा. चांगले बॅटिंग. पहिले षटक महागडं 16 धावेंचं. या षटकामध्ये देखील चांगले बॅटिंग पाहायला मिळते. एक्स्ट्रा 5 आल्या आणि त्याच्यामुळे षटक थोडंसं का होईना महागडं होत असताना आपण पाहतोय अण्णाचं. इथून मात्र वापसी करावी लागेल. मिड स्टंपवरतून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदीच जाग्यावरती जर खेळला असता कदाचित या ठिकाणी वेगळा निर्णय पाहायला मिळाला असता, वेगळं काहीतरी चित्र दिसलं असतं. परंतु इथून एकंदरीत जर विचार केला तर हा डॉट बॉल, ज्या डॉट बॉलची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती तर डॉट बॉल अण्णा हा गोलंदाज फेकत असताना इथे चांगला फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा ग्राउंड डाऊन चेंडू जाईल लॉंग ऑन एरियामध्ये. सिंगल मात्र इथून फास्ट आल्या आणि या सिंगलच्या बराबरीनं अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल आता 28 धावा. 2 बाद 28 धावसंख्या. 1.5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा बॉल इथून शिल्लक. शेवटचा बॉल मात्र इथून शिल्लक. धाव फलकावरती धावसंख्या आल्या त्या मात्र 28 धावा. तर भगवंतदादा कराले यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असण्यात व्हावं. आपलं देखील श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावडी चषक 2026 या स्पर्धेमध्ये यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपण अगदी व्यासपीठावरती येऊन असण्यास व्हावं. यास चेंडू लेफ्ट हँड बॅटर त्याच्या बॅटमध्ये निघालेला हा घनघाती प्रहार चौकार. अगदीच बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं हा चेंडू जातो 4 धावेसाठी चौकार आणि टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 32 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये देखील धावा आल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 16. 16च्या सरासरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 32 अंकावरती. तर अगदीच भगवंतदादा कराले यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातो आयोजकांच्या माध्यमातून.
श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. मायेची उद्धार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. अगदीच आपण या मुख्य व्यासपीठावरती कॅमेरामॅन हे क्षणचित्र कव्हर करा. अगदीच आपण या मुख्य व्यासपीठावरती भगवानजी कराळे यांचा शुभ सन्मान मधुकरजी निरगुडे यांच्या शुभ हस्ते पाहतोय. शाल आणि सौंदर्याचं पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा शुभ सन्मान श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी यांच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे मॅच चालू आहे. अगदी दोन्ही गावातले संघ आहेत. कुठला संघ इथून वरच चढण आणि पुढे जाण्यासाठी पात्र हे सुद्धा पाहावं लागेल. आडवा बाटने चेंडूवरती प्रहार झालाय. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू अखेरीस एक टप्पा अखेरीस आउट ऑफ द पार्क झालाय. 4 धावा या चेंडूवरती मिळतील आणि 4 धावेच्या बरोबरीने अगदी धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल. त्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. 40 धावा सुरुवात तर चांगली आहे. विचार केला तर दोन्ही संघाचे खेळाडू अगदी एकमेकांसमोर अनेक वेळा प्रॅक्टिस सेक्शन मध्ये आपण नक्कीच त्यांचा खेळ एक दुसऱ्यांना माहिती असेल. त्यामुळे दुसऱ्या सत्रात देखील या मॅचला मजा येईल याची शंका नाहीये. पुन्हा एकदा सागर 4 धावेसाठी चेंडू सीमारेषे पलीकडं. 4 धावेशी 44 धावा आता फलकावरती. षटकार माफी असावी. 6 धावेशी 46 धावा फलकावरती पाहायला मिळतील. अगदी चांगली फलंदाजी आपण पाहू शकाल. एका साईडनं फलंदाजी करतायत लहू आणि त्याच्या साथीनं मंगेश. हा मात्र ऑफिशियल माजी सभापती अमर मिश्रा यांच्या मध्ये आगमन झालंय. कर्जत पंचायत समिती ना. हा कर्जत माजी सभापती. अगदी या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय आदरणीय अमरजी मिसाळ साहेब कर्जत पंचायत समिती यांचं देखील या मंचावरती आगमन झालं आहे. त्यांचं एक करूयात आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी आपण पाहिलं तर साहेबांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती झालं आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. अगदी नेहमीच जर त्यांच्याकडे पाहिलं, त्यांचं कार्य पाहिलं ना तर खूप मोठं कार्य आहे. त्यांच्या माध्यमातून अगदी राजकारण अगदी कमी आणि समाजकार्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच खूप मोठं राहिलं आहे. त्यांचं नेहमीच सहकार्य आदिवासी समाजासाठी देखील मोलाचं सहकार्य नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं आहे. त्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती झालं आहे. अगदी मानगावाडीसाठी पाण्याची व्यवस्था असेल किंवा रस्त्याची व्यवस्था असेल, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या प्रयत्नातून नक्कीच मानगावाडीसाठी लाभली आहे. आणि त्यांचंच आगमन श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी इथे मात्र त्यांची उपस्थिती लाभली आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावल्या आहेत. अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरना हा चेंडू आउट ऑफ द पार्क झालाय. 6 धावेसाठी आलाय हा षटकार आणि या षटकाराशी धावसंख्या पोहोचते ती आता
61 धावा धावफलकावरती. अगदी मान्यवरांची देखील इथे उपस्थिती लाभली आहे. अमरजी मिसाळ साहेब या स्पर्धेला भेट देण्यासाठी अगदी वेळात वेळ काढलं आणि या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची देखील त्यांनी शोभा वाढवली आहे. त्यांचं आगमन या मुख्य व्यासपीठावरती झालं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथे मात्र पहिल्या सत्रामध्ये 61 धावा धावफलकावरती आहेत आणि आता मात्र आपल्याच खेळाडूंसमोर, आपल्याच गावासमोर, गावातल्याच्याच बरोबर ही मॅच जिंकायची असेल ना इथून, तर मात्र 62 धावा करावा लागतील. अमरदादा मिसळ मी विनंती करेल श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ, संपूर्ण संघ आपण यायचा आहे. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे, कारण दोन्ही गावाले संपूर्ण गाव तसेच गावचे ज्येष्ठ नागरिक आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. कारण या स्पर्धेला भेट देण्यासाठी कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय आदरणीय अमरदादा मिसाळ यांची उपस्थिती लाभली आहे आणि त्यांचा मुख्य व्यासपीठावरती अगदी शाही सन्मान सोहळा पार पाडला जाईल. मी श्री सिद्धिविनायक संघ मानगावाडी यांच्या ज्येष्ठ नागरिक असतील तर सर्वांना देखील विनंती करेल की या आपण मुख्य व्यासपीठावरती आणि संपूर्ण गाव आपण यायचं आहे. आणि साहेबांना विनंती आहे की आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी अगदी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अगदी वेळात वेळ काढला साहेबांनी, या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढवली. त्यामुळे त्यांचा शाही सन्मान सोहळा या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पाडत आहोत. अगदी संपूर्ण श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा शाही सन्मान सोहळा या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय अमरजी मिसाळ साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. शाल, सौंदर्याचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन माजी सभापती कर्जत पंचायत समिती सन्माननीय आदरणीय अमरजी मिसाळ साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. अगदी वेळात वेळ काढलं आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढवली आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रस्ता आणि पाण्याची व्यवस्था मानगावाडीसाठी त्यांनी केली, ज्यांच्या माध्यमातून अगदी कमी राजकारण आणि समाजकार्य नेहमीच आपल्याला लाभलं, ते मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. सन्माननीय कैलासजी विर्ले साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. आमचे सिद्धिविनायक क्रिकेट संघाचे मानगाव संघाचे अगदी मान्यवर त्यांचा शुभ सन्मान करतायत विर्ले साहेबांचा. अगदी शाल पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. अगदी वेळात वेळ काढला आणि या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा देखील आपण वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी यांच्या वतीनं आभार. नेहमीच नक्कीच मी सांगेल की असं सहकार्य, असंच प्रेम नक्कीच मानगाव वाडीवरती, मानगाव आयोजकांवरती राहू दे, हीच आशा आणि अपेक्षा ठेवूयात आणि जाऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेनं. आणि ज्या ज्या वेळेस मानगाववाडी गावावरती
कुठलीही समस्या असो त्यांच्याकडे घेऊन गेले ना गावकरी, तर नेहमीच ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच राहिला आहे. खूप सारं योगदान त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून माणगाव वाडीसाठी राहिलंय. असं सहकार्य असंच प्रेम तुमचं नक्कीच माणगाव वाडीवरती राहील हीच आशा आणि अपेक्षा आपण करूयात. आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे 62 धावांचं लक्ष्य समोर आहे. अण्णा आणि त्याच्या साथीनं फलंदाजी मार्कवरती सुरेशला आपण पाहतोय. हा पहिला चेंडू हवेमध्ये, झेल मात्र धरणीला दान झाला आणि 2 धावीची सांगता याच दरम्यान केली जाते. एका मोठ्या फलंदाजाला जीवनदान तर दिलं आहे. अगदी साधा सोपा झेल होता, परंतु झेल कॅरी झाला नाहीये. त्याची किंमत देखील 2 धावेनिशी मोजावी लागते. 2 धावा फलकावरती ऍड होतील. गोलंदाजी मार्कवरती मात्र पहिलं षटक हाताळत असताना परेशला आपण पाहतोय. दिशा देण्याचा प्रयत्न अगदी 30 सर्कल मध्ये हा चेंडू कॅरी झालाय. एकच धाव, 3 धावा फलकावरती. लक्ष खूप मोठं आहे. अगदी 62 धावा करायच्या आहेत. इथून सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये जेवढ्या धावा तुम्ही जमा कराल ना तेवढा तुमच्या फायद्यासाठी असेल. त्या पद्धतीने तुम्हाला सुरुवात करावी लागेल. अण्णाने पहिल्या बॉलवरती फटका खेचला होता, परंतु 30 सर्कल मध्ये तो चेंडू कुटापाचा बॉल होता. उजव्या इष्टीच्या बाहेर ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिल्यानं सांगितलंय की खराब लाईन वरती हा चेंडू कॅरी झालाय. 4 धावा जोडल्या जातील. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आजचा अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस आहे. सुरेख आयोजन आणि सुरेख नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी गली पॉइंट मधून हा चेंडू ट्रॅव्हल्स करायचा होता. गोलंदाजाच्या पेचचा वापर करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बाट आणि चेंडू दूरवरती संपर्क नाहीये. 3 चेंडूचा खेळ समाप्त. परेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. हा देखील खोलवरती टप्पा. बीट होत आहेत फलंदाज, विकेट किपर देखील बीट होतात. अवंतर धाव जोडली जाईल आणि 5 धावा फलकावरती. परेश मात्र चांगली गोलंदाजी करतायत. अगदी खोलवरती टप्पा ठेवतायत. धावफलकावरती धावा भरपूर आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र चांगली गोलंदाजीच्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली ना त्याच पद्धतीने आता दुसऱ्या सत्रामध्ये देखील चांगली कामगिरी करतात. हा फटका चांगला किचलाय. अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर ना चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषे पलीकडे 4 धावा. 4 धावींची धावसंख्या पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. 9 धावा. जो अण्णा त्याला एक जीवदान मिळालं त्यानंच मात्र आता चौकार देखील ठोकला आहे. आपले इरादे तर स्पष्ट केले आहेत त्या फलंदाजानं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट चालवली होती बॅट आणि चेंडूचा ज्या पद्धतीने संपर्क व्हायला होता तो झाला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटका अंती धावफलकावरती 10 धावा बिनबाद 10 धावा. परेशचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी कुठलाही असा चेंडू फेकला नाहीये ज्या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा येतील. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी. दोन्ही सलामी वीरांना मात्र पहिल्या षटकामध्ये रोखण्यात यशस्वी ठरलेत. येणारे असतील आता 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 52 धावांची गरज आहे. संदीप गोलंदाजी मार्कवरती. सांगी कोट्यातलं दुसरं षटक. दहा धावा. अजूनही 52 धावीची गरज आहे इथून. अण्णा फलंदाजी मार्कवरती आहेत. फुलटॉस बॉल. चेंडू फक्त आणि फक्त उंची घेतले. नो बॉल. इथून मात्र फ्रीडचा चेंडू असेल. अगदी खराब चेंडू फेकला गोलंदाजानं. त्याचा फायदा घेता आला नाहीये. फ्रीडचा चेंडू असेल. टप्पाचा बॉल. पुन्हा एकदा स्लिप मध्ये कॅरी झाला.
धाव मिळत नाहीये. अगदी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली. फ्रीचा चेंडू होता. फलंदाज नाबाद असेल. इथून बेकरेवाडी संघाचा कर्णधार आणि लव्हाळीवाडी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. लगेचच नाणेफेकीसाठी आपण जॉईंट व्हायचं आहे. चला लगेचच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विलासला आपण पाहू शकाल. विलास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. मोठे फटके मारावे लागतील. अण्णा सलामीला गेलाय जरूर, परंतु बॅटच्या मदतीने ज्या धावांचा पाठलाग चालू आहे ना, त्या पद्धतीने धावा येत नाहीयेत. बारा धावा फलकावरती पाहू शकाल. एक धाव वेच अंतर पूर्ण. अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही एकाच गावातल्या टीम आहेत. स्वतः आयोजक आहेत आणि प्रत्येक खेळाडूचा खेळ प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं 61 धावा आणि त्याचं उत्तर देत असताना मात्र 13 धावा फलकावरती. एक धाव पुन्हा एकदा थोडंसं पंबल. अगदी शांत क्रिकेट मैदानावरती. एकच धाव. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय अमरजी मिसाळ साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल इथून केला जाईल. लव्हाळीवाडी विपक्ष बेकरीवाडी या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. आमचे प्रमुख पाहुणे आहेत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्यांची उपस्थिती आपण पाहिली इथं. अगदी आमचे मान्यवर या स्पर्धेची रजा घेत आहेत. या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा देखील आपण वाढवली. त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आपला आभार आणि धन्यवाद. असं सहकार्य असंच प्रेम मानगाव वाडीवरती राहू द्या हीच आशा आणि अपेक्षा. अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. वाटलं होतं पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने 61 धावा केल्या आहेत ना, तर विरुद्ध संघ म्हणजेच आपल्याच गावातल्या गोलंदाजांविरुद्ध ज्या 61 धावा केल्या आहेत ना, त्याचा पाठलाग देखील यशस्वीरित्या करतील. कारण प्रत्येक गोलंदाज हे ओळखीचे आहेत, रोज सरावामधले आहेत, परंतु तसं घडलं नाहीये. अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. तर पुन्हा एकदा आपण जाऊयात मुख्य व्यासपीठाकडे, जिथे आमचे पाहुणे आहेत. सुनीलजी ढुमणे यांचा शुभ सन्मान करतील. शिवाजी पारधी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करायचा आहे. सुनीलजी ढुमणे आपण आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणि शिवाजी पारधी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. तात्पर्य पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. लॉंग ऑनला झेल कॅरी झाला. फलंदाजाच्या पारीचा अजून एक अंत झाला. ही मॅच संपल्यानंतर अगदी दोन्ही संघाने ही मॅच संपल्यानंतर बेकरीवाडी आणि लव्हाळीवाडी आपण ही मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेला महत्त्व द्या. आज अतिरिक्त सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत. मेगा फायनल देखील आपल्याला जास्तीत जास्त षटकांची कशी खेळता येईल या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये आपण खेळ करा. अगदी एकतर्फी मॅच पाहायला मिळते शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. धाव मिळत नाहीये. 62 धावाचा पाठलाग चालू आहे, परंतु तिसरं षटक मार्गस्थ असताना अवघ्या आणि अवघ्या फलकावरती 16 धावा आपण पाहतोय. फुल टॉस बॉल जवळ जवळ अगदी पायामध्ये हा चेंडू होता.
खोदून काढलंय चेंडूला. अवघी एकच धाव अवघी. एक चेंडूचा खेळ समाप्त. एक चेंडूचा खेळ आता मात्र बाकी असेल आणि ही मॅच संपल्यानंतर लगेच दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अतिरिक्त वेळ बिलकुलही खर्च करायचा नाहीये. प्रत्येक संघांना ही महत्वाची सूचना आहे, कारण मेगा फायनल देखील तुम्हालाच खेळ